नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचारी संघटनांच्या 7 मागणीवर सकारात्मक तपासणी सुरू आहे। या संदर्भातील सविस्तर मागण्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। यामधील पहिली मागणी म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले आदेश थेट केंद्रशासित प्रदेश व CBA कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्याची मागणीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर दुसरी मागणी म्हणजे केंद्र शासकीय व CBA मध्ये नियुक्त होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचाऱ्यांना CGHS सुविधा लागू नाही अशा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच CGHS सुविधा लागू करण्याच्या मागणीवर विचार विनिमय सुरू आहे। त्याचबरोबर तिसरी मागणी म्हणजे रजा रोखेकरणाची मर्यादा सध्या 300 दिवस इतकी आहे, यामध्ये वाढ करून कमाल मर्यादा 400 दिवस इतकी करण्याच्या मागणीवर विचार विनिमय सुरू आहे। त्याचबरोबर चौथी मागणी म्हणजे सध्या पुरुष कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीच्या प्रसूतीनंतर रजा अनुज्ञेय नाही, याकरिता पितृत्व रजा म्हणून तसेच इतर धार्मिक विधीकरिता कौटुंबिक विधी म्हणून 28 दिवस इतकी रजा अनुज्ञेय करण्याच्या मागणीवर विचार विनिमय सुरू आहे। त्याचबरोबर पाचवी मागणी म्हणजे केंद्र शासकीय प्रदेशमधील शिक्षकांना सध्या 8 नैमित्तिक रजा व 10 अर्जित रजा मिळतात, यामध्ये वाढ करून 14 नैमित्तिक रजा व 30 अर्जित रजा अशी वाढ करण्याच्या मागणीवर विचार केला जात आहे। त्याचबरोबर 6वी मागणी म्हणजे 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे, यामुळे लवकरात लवकर प्रत्यक्षात 8वा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे। त्याचबरोबर 7वी मागणी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना एक समान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर विचार केला जात आहे।